मराठवाडा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या सार्वजनिक बांधकाम मंडळ उस्मानाबाद अंतर्गत जेवढे काही कार्यकारी अभियंत्याचे विभागीय कार्यालय आहेत त्या कार्यालयाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे कर्मचारी गेले अनेक वर्षापासून काम करत आहेत। शासनाने 10, 20 आणि 30चा फायदा देण्यासाठी शासनाने GR काढलेले आहेत, परंतु ह्या मंडळाअंतर्गत 10 वर्षे पूर्ण सेवा होऊन सुद्धा या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना या विभागीय या मंडळ कार्यालयाने त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ दिलेला नाही। नंबर 2, जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 10 वर्षी ज्यांची सलग सेवा झाली आहे त्यांना सुद्धा त्यांनी हा आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ दिला पाहिजे। तसेच 1 वर्षापासून या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना शासनाने मासिक प्रवास भत्ता लागू केलेला आहे आणि तो आता 1 वर्षापासून सुद्धा तो मासिक प्रवास भत्त्याची रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही। तसंच मासिक प्रवास भत्त्याची जी काही मर्यादा नसते त्या मासिक भत्त्याचा प्रवास भत्ता देण्याची, त्याला मर्यादा लावली तर ती मर्यादा सुद्धा काढली पाहिजे अशी आमच्या मागण्या आहेत। आणि जर समजा या मंडळाअंतर्गत आम्ही आज सकाळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत, जर AC साहेबांनी अधीक्षक अभियंत्यांनी जर समजा याच्यामध्ये दखल घेतली नाही तर याच्याही पेक्षा आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करू। आता सध्या आमचं बेमुदत उपोषण चालू आहे, तर पुढील काळामध्ये आम्ही जर समजा याच्यामध्ये त्यांनी जर लक्ष नाही घातलं आणि यांच्या मागण्याची सोडवणूक केली नाही तर आम्ही याच ठिकाणी, एवढेच लोक नाहीत, हे आज प्राथमिक लोक आलेले आहेत, परंतु असे शेकडो लोक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येऊन बसून या कार्यालयासमोर बसल्याशिवाय बसल्याशिवाय राहणार नाहीत। तेव्हा ही जी आमच्या मागण्या आहेत ती रास्त आहेत, कारण का सरकारनंच काढलेले GR आहेत त्या GR प्रमाणेच आम्ही त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही अधीक्षक अभियंत्यांना आम्ही म्हटलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही। त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय। आम्ही काय मागणी अशी आहे, प्रमुख मागणी म्हणजे आमची अशी आहे की जी 3 वर्षांना प्रलंबित आहे। दुसऱ्या विभागामध्ये म्हणजे पुणे रिजनमध्ये 10 वर्षाचा लाभ सगळ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना दिलेला आहे आणि त्याचे आम्ही पुरावे या कार्यालयात वेळोवेळी सादर केले, तर त्या अनुषंगाने आम्हाला पण पहिला लाभ मिळावा 10 वर्षाचा। आम्ही विभागीय अर्थकारी एक्झाम पास आहेत तरी इथं आम्हाला देत नाहीत। वेळोवेळी आम्हाला म्हणजे शासनाला कळवलंय असे उडवाउडीचे उत्तर देते, शासनाकडून काहीच उत्तर येत नाही। आणि दुसरा विषय म्हणजे प्रवास भत्ते देखील आमचे मिळत नाहीत। वर्ष झालं, एक वर्ष झालं प्रवास भत्ते मिळत नाहीत। परत एक वर्ष झालं प्रवास भत्ते मिळत नाहीत आणि अनलिमिटेडचा GR आहे आम्हाला प्रवास भत्त्याचा, तर त्याच्यातही आम्हाला 1600 रुपये महिनाच प्रवास भत्ता देत होते, तेही वर्षापूर्वी, तेही आता तर नाहीच सध्या।